मान्य अजित देसाई यांचं स्वागत मान्य गट विकास अधिकारी साहेब करतील। त्यानंतर गोकुळचे संचालक मान्य नंदकुमार ढेंगे साहेबांचं स्वागत या ठिकाणी सुशांत कांबळे साहेब नायब तहसीलदार करतील। त्यानंतर मान्य जिल्हा परिषद सदस्य मान्य जीवनदादा पाटील यांचं स्वागत या ठिकाणी विकास बिकट साहेब या ठिकाणी करतील। त्याचबरोबर घेतलं प्रवीण स्वतंत्र। त्यानंतर या ठिकाणी कल्याणराव निकम साहेबांचे या ठिकाणी स्वागत शेखर जाधव साहेब या ठिकाणी करतील। त्याचबरोबर मदनदादा देसाई यांचेही स्वागत या ठिकाणी उपस्थित सर्वांचं व्यासपीठावर सर्वांचं या ठिकाणी संयोजकांनी प्रवीण सावंत भैया यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी शेखर जाधव साहेब यांनी करावं। जंगली साहेब त्याचबरोबर मदनदादा देसाई यांचंही स्वागत या ठिकाणी करावं। जंगली साहेब सर्कल यांना विनंती आहे व्यासपीठावर सर्वांचंच मान्यवरांचं आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे। या स्वागतानंतर या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी मुहूर्त नाही तर इच्छाशक्ती चांगली असावी लागते आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी तितकेच चांगले नेतृत्व आणि संकल्प हे असावे लागते। आजच्या कार्यक्रमाचा संकल्प आपल्या समोर मांडण्यासाठी आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी तालुक्याच्या तहसीलदार मॅडम आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत। आपणास विनंती आहे आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आजच्या शासन आपल्या दारी या बुदरगड तालुक्यातील कार्यक्रमाच्या स्थळी उपस्थित सर्व लाभार्थ्यांचे प्रथम मी मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय आमदार साहेब आबिटकर सर यांनी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्यासाठी त्यांचं स्वागत करते आणि स्टेजवरील इतर सर्व मान्यवर सर्व प्रशासकीय प्रमुख महसूल कृषी पंचायत समिती यांचे इत्यादी सर्वच विभागाचे विभाग प्रमुख त्यांचा स्टाफ शिपाई कोतवाल यांच्या ह्या प्रयत्नातून हा आजचा कार्यक्रम होत आहे। साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी आमदार साहेबांनी एक पंचायत समितीमध्ये सर्व विभागांची मीटिंग घेऊन या कार्यक्रमाबाबत आम्हाला सूचना केली होती आणि त्यानंतर आमच्या वेळोवेळी माझ्या ऑफिसला झालेल्या मीटिंग्ज असतील किंवा BDO साहेबांनी घेतलेल्या मीटिंग्ज असतील त्या अनुषंगाने हा आजचा कार्यक्रम साकारत आहे। सर आजच्या कार्यक्रमामध्ये सगळेच विभाग म्हणजे महसूल कृषी सामाजिक वनीकरण पशु विभाग भूमी अभिलेख या सगळ्याच विभागांनी महत्त्वाचं कामकाज इथं केलेलं आहे किंवा लाभार्थी मंजूर शोधण्यापासून ते मंजूर करण्यापर्यंत आजपर्यंत सर जवळजवळ आपण इथं 2000 लाभार्थ्यांना पत्रवाटप कार्यक्रम घेत आहोत। त्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या तहसील ऑफिसचे सांगायचे झाले तर सामाजिक सहाय्य योजना म्हणजे त्याच्यामध्ये संजय गांधी योजना इंदिरा गांधी योजना राष्ट्रीय कुटुंब लाभ याचे जवळजवळ 400 लाभार्थी धान्य अन्न सुरक्षा योजनेचे 200 कुटुंबांना लाभ म्हणजे ते एक आसपास 1000 लाभार्थी आणि उर्वरित गोपीनाथ मुंडे अपघात विमा असेल त्यानंतर इतर सामाजिक वनीकरणच्या माजी कन्या भाग्यश्री पंचायत समितीच्या विविध योजना असतील तर त्याच अनुषंगानं आजचा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे। आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की PM किसान योजनेबाबतचा सुद्धा कॅम्प आज पोस्ट ऑफिस कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या अनुषंगानं आज सकाळपासून सर इथं चालू आहे आणि त्या अनुषंगानं जर बघितलं कारण 2 ऑक्टोबरला PM किसान चा एक कॅम्पचं उद्घाटन आमदार साहेबांच्या हस्ते गारगोटीमध्ये आम्ही घेतलं होतं आणि 2 ऑक्टोबरपासून 10 ऑक्टोबरपर्यंत
म्हणजे आजची जर ऑनलाईनची आकडेवारी बघितली, जर जवळजवळ 6% काम म्हणजे जवळजवळ 2,500 लाभार्थ्यांची KYC कंप्लीट केलेली आहे. आणि मला इथं सांगायला एक आनंद होतो आहे की येत्या 27 तारखेला नवीन लाभ PM किसानचा ऑनलाईन पद्धतीनं वितरित होईल. आणि त्या नवीन लाभामध्ये सुद्धा जवळजवळ तालुक्याचे 1250 लाभार्थी असे आहेत की ज्यांचा यापूर्वी गेली वर्ष झाला लाभ थांबला होता, की ज्याच्या खात्याचं गाव चुकल्यामुळं त्या लाभार्थी शेतकऱ्यांना पैसे येत नव्हते, तर त्यांचेसुद्धा येत्या 27 तारखेपर्यंत ऑनलाईनला त्यांच्या अकाउंटला PM किसानचा हप्ता येईल. त्यामुळे मला इतर शेतकऱ्यांनासुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त ह्या योजनेचा लाभ करून घ्यावा. PM किसानचा कॅम्प हा तहसील ऑफिसला PM किसानचं कामकाज सर्व दिवसांसाठी चालू असतं. त्याच पद्धतीनं आमचे पंचायत समितीतले सेवा चालक हे काम करत आहेत. जो राज्य शासनाचा कृषी विभाग आहे त्यांचीसुद्धा 14 कृषी सहाय्यकांची टीम विविध गावीसुद्धा याचं काम करण्यासाठी घरोघरी जाऊन याचं काम करत आहेत. त्यामुळे PM किसानच्या बाबतीत आपल्या अजूनही काही अडचणी असतील तर आज दिवसभर पोस्ट ऑफिसची लोकं आणि कृषीची लोकं इथं थांबणार आहेत. तुमच्या अकाउंटच्या बाबतीत जर काय प्रॉब्लेम असेल, जर पोस्ट ऑफिसचं अकाउंट तुम्ही ओपन केलं तर ते ऑलरेडी आधार सीडेड अकाउंट असल्यामुळे तुम्हाला वेगळी KYC करण्याची आवश्यकता असणार नाही. तर पोस्ट ऑफिसची सुद्धा 6 लोकांची टीम इथं दिवसभर आज उपस्थित राहणार आहे. जरी तुमचे PM किसानचं अकाउंट चालू असलं तरीसुद्धा पोस्टाचं अकाउंट सगळ्यांनी ओपन करून घ्या. त्याच्यामध्ये महिलांकरता आणि इतर ज्येष्ठ नागरिकांकरता चांगल्या पद्धतीच्या ठेव पावतीच्या योजनासुद्धा आहेत, त्याचीसुद्धा माहिती पोस्टाची लोकं आपल्याला देतील. त्याच पद्धतीनं पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत विविध कीटकनाशकं वगैरे जी उपलब्ध आहेत ती इथं आपण ठेवलेली आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये संजय गांधीची लाभपत्र वाटण्यासोबतच गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये दुर्दैवानं गेल्या 3 महिन्यामध्ये 13 अपघात घडले, ज्याच्यामध्ये कुटुंबातला कर्ता पुरुष गेला आणि ही कुटुंब प्रामुख्याने शेतकरी कुटुंब होते. अशा शेतकऱ्यांकरता राज्य शासनाकडून विम्याच्या स्वरूपामध्ये 2 लाख रुपये त्या कुटुंबाला मंजूर केलेले आहेत. अशी 13 कुटुंब आहेत, त्यांची रक्कम आम्ही गोपीनाथ मुंडे विमा योजनेअंतर्गत मंजूर केलेली आहे. त्याचप्रमाणे प्राधान्याच्या ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तालुक्याचे जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 60% लोकसंख्येला सर आम्ही प्राधान्याखाली लाभ देतो आहे. जसा आधार सीडिंग 100% पुरवठा विभागाचं झालेलं आहे, त्यामुळं जी काही तुम्हाला जे धान्य दुकानदारांच्या इथं मिळतं आहे त्याची 100% नोंद तहसील ऑफिसला येते. POS मशीनमार्फत धान्य दिलं जातं, त्यामुळं त्याची पावती घेणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आणि हे जे येणारं धान्य आहे त्याच्यामध्ये धान्य कोटा लपवणे किंवा रेशन धान्य दुकानदाराच्या स्तरावरती काही धान्य लपवणे किंवा धान्य विकणे अशा बाबी होत नाहीत. ऑनलाईन पद्धतीनं धान्य असल्यामुळे त्याचं सगळं सुपरविजन महाराष्ट्र शासनामार्फत चांगल्या पद्धतीनं केलं जातं. त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये जे माल प्रॅक्टिसेस पूर्वी होत होते ते पूर्णतः बंद झालेले आहेत. तिसरा ह्याच्यामध्ये विषय आहे की बचत गटाचे विविध स्टॉल्स लावलेले आहेत आणि आरोग्य विभागामार्फत स्त्री आरोग्य तपासणी आणि जनरल आरोग्य तपासणी कॅम्प, त्याच पद्धतीनं विविध रक्तगट चाचण्या असतील, रक्त चाचण्या, त्यामध्ये शुगर आहे, युरिन तपासणी किंवा HB तपासणी ह्यासुद्धा गोष्टी आहेत. त्यामुळे उपस्थित जो महिला वर्ग आहे किंवा इतर पुरुष वर्ग आहे त्यांनी ह्या तपासणीचा लाभ घ्यावा. आणि इतर स्टॉल्सवरती ज्या योजना आहेत त्याची माहितीसुद्धा आपल्याला मिळेल. आणि थोड्याच वेळात इथं आपण लाभपत्राचं वाटप चालू करतो आहे, त्यामुळे मी मान्यवरांना विनंती करते की पुढील कार्यक्रमास आपण चालू करू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यात भरासाठी समाधान देईल, पण समाधानात इतकं सुख आहे जे आयुष्यभरासाठी पुरून जाईल. असंच तालुक्याला अतिशय समाधानी लावलेले अधिकारी माननीय गटविकास अधिकारी शेखर जाधव साहेब, आपणास विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. शासन आपल्या दारी चाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मंचावरती उपस्थित असलेले राधानगरी विधानसभा मतदार क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेब, मंचावर उपस्थित असलेले डेंगे साहेब, जीवनदादा पाटील साहेब, तसेच इतर सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी, या तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती वरुटे मॅडम,
प्रशासकीय यंत्रणेचा कणा असणारे माझे सर्व अधिकारी वर्ग आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे या भुदरगड तालुक्यातील सर्व लाभार्थी बंधू भगिनींनो, शासन आपल्या दारीच्या भुदरगड तालुक्यातल्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन जे काही काम करत आहेत त्याची कित्तंभूत माहिती सर्व लाभार्थ्यापर्यंत पोचावी असा एक मानस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने कोल्हापुरात एक 2-1 महिन्यांपूर्वी शासन आपला दारीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता आणि तिथे देखील आपल्या तालुक्यातून जवळपास 3000पेक्षा जास्त लाभार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले होते. आणि त्याच अनुषंगाने आपल्या ह्या तालुक्या स्तरावरती देखील एक कार्यक्रम आयोजित करून ज्या लाभार्थ्यांना आपण लाभ दिलेला आहे त्यांच्या प्रमाणपत्राचं वाटप करावं, तसेच शासनाच्या योजनांची एक खिडकी अंमलबजावणी कशा पद्धतीने होते त्याची माहिती लाभार्थ्यांना व्हावी यासाठीचं एक कार्यशाळा घ्यावी अशी आमदार महोदयाने प्रशासनाला सूचना केली होती. आणि त्या अनुषंगाने पंचायत समिती, महसूल विभाग, तालुकास्तरीय इतर सर्व यंत्रणा यांनी एकत्रितपणे आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तसं मॅडमने आता सांगितल्यानुसार आज इथे आपण पंचायत समिती असेल, महसूल विभाग असेल, वन विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण अशा वेगवेगळ्या विभागांचे स्टॉल्स इथे लावलेले आहेत. याशिवाय महाराष्ट्र शासनाकडून शासन आपल्या दारी योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी अशा पद्धतीची एक माहिती पुस्तिका देखील प्रसारित केलेली आहे. त्याचं देखील वाटप इथे आपण सर्व लाभार्थ्यांना करणार आहोत. त्याच पद्धतीने सर्व ग्रामपंचायतींपर्यंत देखील या पुस्तिकेचं वाटप करण्यात येणार आहे, जेणेकरून शासनाच्या सर्व विभागामार्फत ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात त्याची अंमलबजावणी नेमकी कोणत्या ऑफिसमध्ये होते, त्याचं ऑफिस तालुका स्तरावरती आहे की जिल्हा स्तरावरती आहे की मुंबईला जावं लागेल, याची सर्व माहिती एकत्रितरित्या गावपातळीवरच्या आमच्या सर्वसामान्य लाभार्थ्यांना होईल. गेल्या 4-5 महिन्यांपासून प्रशासनाचे सर्वच विभाग लोकसेवा असतील, विविध लाभ असतील, योजना असतील यांच्या अंमलबजावणीमध्ये हिरिरीनं सहभाग घेत आहे. आणि त्याचमुळं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण 2000पेक्षा जास्त वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करून घेणार आहोत. पंचायत समितीचा जर विषय आपण लक्षात घेतला तर व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सेवा देणारी ही प्रशासनाची एक मूलभूत असा अंग असणारी यंत्रणा म्हणजे पंचायत समिती आहे. गाव पातळीवरील सरपंचांपासून जिल्हा स्तरावरील म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षांच्यापर्यंत सहभागी असणारी लोकप्रतिनिधींची एक जाळं या पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व गावांमध्ये कार्यरत आहे. आणि आपण पंचायत समितीच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थी आहेत, घरकुलचे लाभार्थी आहेत, बचत गट आहेत, महिला बालकल्याणच्या योजना आहेत, 0 ते 3 आणि 3 ते 6 वयोगटातील मुलांना पोषण आहार किंवा इतर बालसंगोपनसारख्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी आपण करतो आहे. कृषी आणि कास्तकार आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याच्या उन्नतीसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचा औषधी किंवा खतांचा पुरवठा असेल, बी बियाणे असेल याचा पुरवठा देखील आपण करतो आहे. पशुसंवर्धन विभाग पंचायत समितीच्या माध्यमातून गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून लंपी प्रादुर्भाव असणाऱ्या गावांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून बाधित जनावरांचं लसीकरण असेल, मृत जनावरांचं सर्वेक्षण असेल, त्यांना भरपाई देणं असेल त्या पद्धतीचं देखील काम आपण इथे चांगल्या पद्धतीने करत आहोत. याशिवाय आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या योजना आहेत ज्याच्या माध्यमातून वेगवेगळे लाभ आपण जनतेला देत आहोत. 1-2 योजना अतिशय महत्त्वाच्या केंद्र आणि राज्य शासनाने नुकत्याच आता घोषित केलेल्या आहेत. आयुष्यमान भव योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आता आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. माननीय आमदार महोदय गेल्या काही दिवसांपूर्वीच आयुष्यमान भारत गोल्डन कार्डच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील जे टार्गेट किंवा पात्र संख्या आहे ती देखील आता वाढ केलेली आहे शासनाने. रेशन कार्ड असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला या पद्धतीचं गोल्डन कार्ड देण्याची शासनाची भूमिका आहे आणि ते पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 40,000 कुटुंब आपल्या तालुक्यातील शासनाने घेतलेले आहेत. या योजनेचा लाभ कसा होणार आहे आपल्याला त्याची देखील माहिती आपल्या विभागाचे अधिकारी ते सांगणार आहेत. फक्त एकाच ओळीमध्ये मी आपल्याला सांगतो आहे की आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड ज्या कुटुंबाचं आहे त्या कुटुंबाला एका वर्षामध्ये हॉस्पिटलच्या खर्चासाठी 5 लाख रुपयेपर्यंतची मदत एका वर्षासाठी मिळणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी हे गोल्डन कार्ड काढून घ्यावं
शासनाने निश्चित केलेल्या 50 ते 60 हॉस्पिटल्स आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले. त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या हॉस्पिटलमध्ये आपला मोफत उपचार होईल किंवा उपचारासाठीचे पैसे शासनाकडून आपल्याला उपलब्ध करून देण्यात येतील. त्याच पद्धतीने आभा कार्डचं देखील काम आता आपल्या तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुरू झालेलं आहे. आभा कार्ड म्हणजे आपला एक केस पेपर आहे. त्या केस पेपरमध्ये सगळ्या पद्धतीची आपली आरोग्यविषयक माहिती साठवली जाणार आहे. पुढे जाऊन गोल्डन कार्ड असणाऱ्या लाभार्थ्यांचं ऑनलाईन ट्रीटमेंट असेल, ऑनलाईन फायदा असेल, हे खूप चांगल्या पद्धतीचं काम आपण करून घेणार आहोत. प्रत्येक गावांमध्ये अशा पद्धतीचे कॅम्प आपण आयोजित केलेले आहेत. ग्रामपंचायत ऑपरेटरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम आपल्या आरोग्य यंत्रणा करत आहेत. त्याचा देखील लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी एक आग्रहाची विनंती आपल्याला मी करतो आहे. एक महत्त्वाची योजना पंचायत समितीच्या माध्यमातून सार्वजनिक स्वरूपामध्ये राबवली जाते, ती म्हणजे पाणंद रस्ते सुधार योजना. माननीय आमदार महोदयांच्या प्रयत्नाने आपण गावखेड्यातील जे पाणंद रस्ते आहेत त्याचे मातीकरणाचं काम, मजबूतीकरणाचं काम थोड्या दिवसामध्ये चालू करणार आहोत. याशिवाय मातोश्री पाणंद रस्ते या योजनेअंतर्गत पाणंद मजबूतीकरण, खडीकरण, मुर्मीकरण करणार आहोत. आपण एक मोठ्या प्रमाणावरचे रस्ते आपल्या तालुक्यामध्ये मंजूर झालेले आहेत, ते देखील काम आपण तातडीने सुरू करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांचा पुरेपूर लाभ होईल. प्रशासन आपल्या बाजूने खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. मात्र जनता ही प्रशासनाचं मुख्य डोळे आणि अंग आहे. गाव पातळीवरती आमचे काम करणारी यंत्रणा कशा पद्धतीने चांगलं काम करत आहे किंवा आमच्या सेवेमध्ये ज्या त्रुटी राहत आहेत त्या तुम्ही आम्हाला जरूर कळवाव्यात, जेणेकरून आम्हाला देखील आमच्या कामामध्ये सुधारणा करण्याची संधी उपलब्ध होईल. याशिवाय ग्रामसभा असतील, ग्रामपंचायतीच्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील, त्यामध्ये देखील आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो आहे. माननीय आमदार महोदयांच्या माध्यमातून गेल्या 1-2 वर्षांमध्ये प्रशासकीय स्तरावरच्या ज्या गोष्टी शासन स्तरावरती प्रलंबित होत्या त्याच्यावरची अतिशय चांगल्या पद्धतीचे सकारात्मक निर्णय चांगल्या पद्धतीने होत आहेत. आपला बुदरगड तालुका हा शैक्षणिक विभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आहे. महाराष्ट्रामध्ये 4थीच्या, 5वीच्या आणि 8वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बुदरगड तालुक्यातील विद्यार्थ्यांचं प्रमाण अतिशय चांगलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या जिल्हा परिषद यंत्रणा आहे, जिल्हा परिषदेचे आमचे शिक्षक आहेत, आमचे गट शिक्षणाधिकारी आहेत आणि आमचे पालकवर्ग आहेत, ते अतिशय चांगल्या पद्धतीची मेहनत घेत आहेत. याच्यापूर्वी स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांना जे अनुदान किंवा जो निधी किंवा जे बक्षीस शासन स्तरावरून मिळत होतं त्याच्यामध्ये देखील माननीय आमदार महोदयांनी विधानसभेमध्ये आवाज उठवून त्याच्यामध्ये भरमसाठ वाढ, लक्षणीयरित्या वाढ केलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम होत आहे. त्याच पद्धतीने घरकुलच्या लाभार्थ्यांच्या आमच्या ज्या अडचणी आहेत त्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा अनुदान मर्यादेमध्ये वाढ करण्याचा जो विषय आहे तो देखील आमदार साहेब याच्या माध्यमातून आपल्याला मदत करत आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये आपण आपल्या ग्रामपंचायतीमधल्या दिव्यांगांचा एक मेळावा इथे घेणार आहोत. आपल्या सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये जवळपास 1600पेक्षा जास्त दिव्यांग, ज्याला पूर्वी आपण अपंग म्हणायचो, शासनाच्या भाषेमध्ये आपण त्याला सध्या दिव्यांग म्हणतो, त्या दिव्यांगांची 1600ची संख्या आहे. बऱ्याच साऱ्या दिव्यांगांना आपलं जसं आधार कार्ड असतं तसं UDID कार्ड, एक युनिक आयडेंटिटी कार्ड शासनानं दिलेलं आहे. त्या आयडेंटिटी कार्डच्या माध्यमातून, UDID कार्डच्या माध्यमातून दिव्यांगांना 2 लाख रुपयेपर्यंतचा उपचार मोफत मिळतो आहे. पण दुर्दैवानं आपल्या तालुक्यातील निम्म्यापेक्षा जास्त दिव्यांगांचं UDID कार्ड काढण्याचं काम पेंडिंग होतं. त्याची सर्व माहिती आम्ही एकत्रित केलेली आहे, ते देखील पुढच्या 15 दिवसांमध्ये आम्ही करून घेत आहोत. याशिवाय आपल्या गावखेड्यातील दिव्यांगांना ज्या साहित्याची आवश्यकता आहे त्याची देखील माहिती जिल्हा स्तरावरती आपण सादर केलेली आहे. जिल्हा स्तरावर उपलब्ध असणारे साहित्य थोड्या दिवसांमध्ये दिव्यांगांना उपलब्ध करून देऊन एक चांगल्या पद्धतीचं काम आपण या दिव्यांगांच्या प्रती करणार आहे. सरतेशेवटी मोदी आवास योजनेच्या माध्यमातून OBC समाजासाठी, अहिल्याबाई होळकर आवास योजनेच्या माध्यमातून धनगर समाजासाठी, यशवंतराव होळकर आवास योजनेच्या माध्यमातून भटक्याविमुक्त जाती जमातींसाठी, अनुसूचित जातींसाठी रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना, या आवास योजनेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपल्या तालुक्यामध्ये सुरू आहे. त्याचं टार्गेट देखील नव्यानं आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. त्याचं देखील लाभ देण्याचं काम आपण थोड्या दिवसांमध्ये चालू करणार आहोत. प्रशासकीय यंत्रणेच्या पाठीशी माननीय आमदार महोदय आणि सर्व लोकप्रतिनिधी खंबीरपणे उभे आहेत. त्याबद्दल देखील प्रशासनाच्या वतीनं मंचावर असलेल्या सर्वच लोकप्रतिनिधींचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो. आपण सर्व लाभार्थी लोकप्रतिनिधी या कार्यक्रमासाठी आवर्जून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आणि माझे सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांचं देखील मी आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद जाधव साहेब. यानंतर एक विशेष सत्कार होतोय ग्रामपंचायत कूर यांच्यामार्फत माननीय श्री आमदार साहेब प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांचा, त्याचबरोबर तहसीलदार मॅडम, सर्कल जंगली साहेब
आणि तलाठी विशाल पाटील या सर्वांचा सामूहिक सत्कार या ठिकाणी होतोय. आपणास विनंती आहे आपण हा सत्कार स्वीकारायचा आहे. ग्रामपंचायत कूर यांच्यामार्फत हा सत्कार होतोय. सरपंच मदनदादा पाटील, डेप्युटी सरपंच वर्षा खाडे, माननीय श्री धनाजीराव देसाई बापू आणि सर्व ग्रामपंचायत या सर्वांच्या वतीनं हा सत्कार होतोय. आमदार श्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब, तहसीलदार मॅडम, वरुटे मॅडम, सर्कल कूर सर्कल जंगली साहेब आणि विशाल पाटील तलाठी विशेष सहकार्याबद्दल हा सत्कार या ठिकाणी आयोजित होतोय. यानंतर या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांचं या ठिकाणी मनोगत अगदी थोडक्यात व्यक्त होते. घेऊन उंच भरारी पादाक्रांत केली यशाची शिखरे सारी, यशोदीप कर्तृत्वाचा तेवत ठेवून अंगी, साऱ्या जनतेस दिले मिळवून नेतृत्व गुणी. असे गुणी नेतृत्व लाभलेले आपल्या तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार माननीय श्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब आपले मनोगत व्यक्त करतील. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हायचं आहे. शासन आपल्या दारी आणि शासकीय योजना घरोघरी अशा पद्धतीच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण अभियानाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. या कार्यक्रमाचं अत्यंत उत्कृष्टपणानं संयोजन करण्यामध्ये ज्यांचा पुढाकार आहे ते या तालुक्याच्या तहसीलदार सन्माननीय अडसुळे मॅडम. या कार्यक्रमामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणानं सगळी शासकीय यंत्रणा उपयोगात आणण्यासाठी काम करणारे गटविकास अधिकारी सन्माननीय शेखर जाधव साहेब. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे गोकुळ दूध संघाचे संचालक सन्मान्य नंदकुमार ढेंगे साहेब, सन्मान्य प्रवीणसिंह सावंत साहेब, सन्मान्य तहसीलदार काय नाव त्यांचं हां नवीन प्रशिक्षणार्थी तहसीलदार सन्मान्य अजितरावजी देसाई नाना, सन्मान्य कल्याणरावजी निकम साहेब, सन्मान्य जीवनदादा पाटील साहेब, सन्मान्य मदनरावजी देसाई, या गावचे सरपंच सन्मान्य मदनरावजी पाटील साहेब, सन्मान्य PS कांबळे सर, सन्मान्य सुनीलरावजी निंबाळकर साहेब, सन्मान्य तानाजीराव जाधव, या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान्य वसंतरावजी प्रभावळे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्व विभागाचे सर्व सन्माननीय अधिकारी, या कार्यक्रमाचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन करणारे सर्व विभागाचे सर्व सन्माननीय मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पत्रकार, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यक्रमाच्या निमित्तानं कधी एकदा यांची भाषणं संपतात आणि आमचा लाभ कधी आम्हाला मिळतो असं अपेक्षेने बसलेल्या आमच्या सगळ्या माता भगिनी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व तालुकावासी. खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शासन आपल्या दारी आणि प्रत्येक योजना घरोघरी अशा पद्धतीचा एक अभिनव उपक्रम राबवला आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल की कोल्हापूरच्या तपोवन मैदानामध्ये फक्त राजकीय सभा होतात. त्या राजकीय सभेच्या ठिकाणी सुद्धा हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाला आणि शासन किती सामर्थ्यवान आहे ते जर उपयोगात आणलं तर किती चांगल्या पद्धतीनं लोकांची सेवा आपण सगळेजण सामुदायिकरित्या करू शकतोय, त्याचा उत्कृष्ट नमुना आपण सगळ्यांनी बघितला. तोच कार्यक्रम, तीच भूमिका त्याच पद्धतीनं फक्त त्याच्यापेक्षा अधिक व्यापक करून शासन आपल्या दारी आणि प्रत्येक शासकीय योजना घरोघरी अशा पद्धतीचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपक्रम आपण सगळेजण घेऊन या तालुक्यामध्ये सुरुवात करतोय. या सुरुवातीच्या माध्यमातून जे लाभार्थी आहेत त्या सगळ्या लाभार्थ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करेन. जे संजय गांधीचे लाभार्थी असतील, जे रेशन कार्डचे लाभार्थी असतील, जे वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांचे सर्व लाभार्थी असतील, त्या सगळ्यांचं अभिनंदन करत असताना केवळ तुम्ही नाही तर तुमची सुरुवात आहे, पण प्रत्येक घरातला प्रत्येक लाभार्थी शोधणं आणि त्याला मदत करणं हे आमचं सगळ्यांचं काम आणि कर्तव्य आहे. त्याचीच सुरुवात आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण करतोय. गेले 2 महिने या सगळ्या कामामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणेतले सगळेच्या सगळे मान्यवर सगळ्या घटकांना कशा पद्धतीनं आपल्याला न्याय देता येईल त्याचा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा आराखडा आपण केला आहे. एका बाजूला मातोश्री पानंद आणि पालकमंत्री पानंदच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सुविधा देणार आहोत. अपंगांचा मेळावा पुढच्या टप्प्यामध्ये होणार आहे.
की ज्याच्यामध्ये त्या अपंगांना एका बाजूला साहित्य असेल, त्यांच्या आरोग्याची तपासणी असेल, त्यांच्यासाठी UDID कार्ड की ज्याच्यामध्ये 2 लाख रुपयेपर्यंतचा सगळा त्यांचा मेडिकलचा खर्च त्या माध्यमातून शासन उचलणार आहे, त्याचं वाटप असेल, त्यांना अपंगांना रेशन कार्ड की ज्याच्या माध्यमातून त्यांना धान्य मोफत मिळतं आहे ते धान्य असेल, या सगळ्या योजना, संजय गांधीची योजना असेल, या सगळ्या योजनासुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण पुढच्या टप्प्यामध्ये घेणार आहोत. आता याच्या बरोबरीनं दुसरा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा अभिनव उपक्रम आपण घेतोय. सर्व लाभार्थ्यांना, मग तो आमचा पंतप्रधान आवास योजनेचा लाभार्थी असेल, पंतप्रधान आवास योजनेबरोबर रमाई आवास योजना असेल, धनगर समाजासाठी, NT समाजासाठी, OBC समाजासाठी ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनेतून जे जे घर बांधण्यासाठी आमचे सगळे नागरिक उपलब्ध असतील त्या सगळ्या लाभार्थींच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण योजना आणतोय. त्या योजनेची सुरुवातसुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये, म्हणजे योजना आहे ती प्रभावीपणाने राबवण्यासाठी आपण सगळेजण काम करतोय, ज्याचा उपयोग अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढच्या टप्प्यामध्ये होणार आहे. केवळ एवढ्यावरच आपण थांबणार नाही, तर जे जे रेशन कार्डचे सगळे लाभार्थी असतील त्या सगळ्या रेशन कार्डच्या लाभार्थ्यांना सुद्धा प्राधान्यक्रम यादीतले अनेक लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की आम्हाला मिळायला पाहिजे, अंत्योदयमधले लोक असतील त्यांना असं वाटतं की आम्हाला मिळायला पाहिजे. नेहमी आमच्या तहसीलदार मॅडमची तक्रार असते, साहेब तुम्ही म्हणताय बरोबर आहे, परंतु टार्गेट वाढलं पाहिजे. जे जे टार्गेट असेल ते निश्चितपणे आपल्या सगळ्या तालुक्याच्या वाट्याला, जे जिल्ह्यात नाही ते सगळं आपल्या मतदारसंघात आणि आपल्या तालुक्यात असणार आहे, एवढं सगळं टार्गेट आम्ही देऊ. फक्त आमची विनंती आहे, एकही लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक माणसाने या अभियानाच्या निमित्तानं झटून काम करायचं आहे, झोकून देऊन काम करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच आपल्या आयुष्यातली पुण्य या अशा पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं तर निश्चितपणानं खूप चांगल्या पद्धतीचं काम आपण सगळी मंडळी करणार आहोत आणि त्याचाच उपयोग आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतोय. गेल्या 8-15 दिवसांपूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना राधानगरीमध्ये सुरुवात केली, पण राधानगरीतल्या सुरुवातीबरोबर इथं सुद्धा एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीच्या कामाची सुरुवात झाली. खरं म्हणजे पत्रकार आम्हाला अशी विनंती होती की तो बातमी पेपरला यायला पाहिजे होती, ती एवढ्यासाठी यायला पाहिजे होती की PM किसान आणि CM किसान, म्हणजे आता नरेंद्र मोदी साहेबांचे 500 रुपये दरमहा जे होते त्याच्याबरोबर आता सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून एका बाजूला PM किसान आणि दुसऱ्या बाजूला CM किसान असे 500 केंद्र शासनाचे 500 राज्य शासनाचे असे 1000 रुपये आपण सगळ्या शेतकऱ्यांना देतोय. आता पण या PM किसानच्या लाभार्थ्यांची अनेक वेळा तक्रार होती की ती कृषी विभागानं करावं की महसूल विभागानं करावं, त्याची नोंदणी, त्यातली दुरुस्ती, त्याच्यामध्ये आणखीन काही उपाययोजना करायची. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही PM किसान आणि CM किसानपासून शेतकरी वंचित राहता कामा नये यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये शासन आपल्या दारीच्या माध्यमातून एक आपण महात्मा फुले सदनमध्ये कॅम्प घेतला. त्या कॅम्पच्या माध्यमातून पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा त्याची जी काय एकूण सगळ्या कालावधीमध्ये आपण सगळीकडे जे कॅम्प घेणार आहोत त्याची तारीख डिक्लेअर केली. तिथले सर्कल असतील, तिथले तहसीलदार असतील, तिथल्या मंडल अधिकारी कृषी विभागाचे असतील, ते सगळेच्या सगळे तिथल्या सरपंचांना, तिथल्या लोकप्रतिनिधींना, तिथल्या ग्रामसेवकांना सगळ्यांना सांगून व्हॉट्सअपवरती अवेअरनेस करून त्या सगळ्या लोकांना सुद्धा एकही लाभार्थी या सगळ्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणार आहेत. फक्त माझी विनंती आहे की त्याला प्रसिद्धी देऊया, व्हॉट्सअपवरती द्या, पेपरमध्ये द्या, सोशल मीडियावरती द्या, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये लाभार्थ्यांना जो लाभ मिळायला पाहिजे त्या सगळ्या लाभासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्व लोकप्रतिनिधींनी, सर्व आमच्या शासकीय यंत्रणेतल्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं झटून काम करावं अशा पद्धतीची अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. वेगवेगळ्या सगळ्या योजनांच्या माध्यमातून एका बाजूला घरकुलची योजना असेल, दुसऱ्या बाजूला पाण्याची योजना असेल, तिसऱ्या बाजूला PM CM किसानची योजना असेल, चौथ्या बाजूला वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या आपल्या रेशन कार्डांचा विषय असेल, सगळ्या योजना शासनातल्या प्रत्येक योजनेवरती जो पात्र लाभार्थी आहे त्या सगळ्या पात्र लाभार्थींना लाभ देण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची मोहीम घेऊन आपण सगळेजण काम करावलोय. त्याचा उपयोग आपण सगळेजण करून घेऊया आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं शासकीय यंत्रणासुद्धा जर आपल्या सगळ्यांच्या मदतीला आले तर किती चांगलं काम होऊ शकतंय त्याचं उत्कृष्ट उदाहरण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेतल्या लोकांनी दिले. खरं म्हणजे असं कधी होत नाही की एका बाजूला संजय गांधीचा फॉर्म घेऊन 100 वेळेला ह्या सगळ्या माता भगिनी, गावातला कोणतरी प्रमुख असेल, त्या विभागाचा कोणतरी आमचा संजय गांधीचा सदस्य असेल, त्या सगळ्यांच्या पाठीमागे लागून एकदा माझं मंजूर होऊ दे म्हणून घाई राहायला लागतंय. पण आता मावशी आम्ही असं करणार आहोत की जो पात्र लाभार्थी आहे त्या सगळ्या लाभार्थींची संख्या वाढवण्यासाठी जेवढं काम करता येईल
तेवढं करण्यासाठी आपण सगळेजण पुढे निघालोय. आणि हे सगळे करत असताना एका बाजूला संजय गांधीची योजना असेल, दुसऱ्या बाजूला महिला बाल कल्याण विभागाच्या वतीनं बाल संगोपनची योजनासुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या लोकांना बऱ्याचशा योजना माहितीच नाहीत, त्याचाही फटका बसतोय. बाल संगोपनच्या योजनेमध्ये सुद्धा यापूर्वी त्या कुटुंबातला आई अथवा वडील जर वारले असतील तर 18 वर्षापर्यंत त्या मुलांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची जबाबदारी शासनाची आहे. आणि म्हणून पूर्वी 1200 रुपये होते, आता चव्हाण किती आहेत विनोद? आता 1200च्या ऐवजी 2200 रुपये आपण देतोय. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं संजय गांधीपेक्षा सुद्धा एक पाऊल पुढं अशा पद्धतीची ही योजना आहे. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की आज ज्या संजय गांधीचे लाभार्थी असतील त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा जर 18 वर्षापूर्वीची लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धाही लाभ मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी सामुदायिकपणानं काम करणं गरजेचं आहे. आणि ते सगळंच्या सगळं काम आपण पुढच्या टप्प्यामध्ये करूया आणि एकही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीचा संकल्प करून या सगळ्या कामांची सुरुवात अतिशय प्रभावीपणानं आपण सगळेजण करूया. शासनातल्या सगळ्या योजनेच्या सगळ्या कामांबरोबर एक आमच्या तहसीलदार मॅडमने आज एक अतिशय चांगला कार्यक्रम घेतला आहे, फणसवाडीतल्या प्लॉटचं वाटपाचा विषय. खरं तर मागच्या वेळेला फणगुतीतल्या प्लॉटच्या वाटपाचा कार्यक्रम आपण घेतला होता आणि त्यानंतर आज आपण फणसवाडीतल्या सगळ्या लोकांना सुद्धा जे अनेक वर्षाचा त्यांचा प्रश्न होता त्या सगळ्या लोकांना सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या सगळ्या मंडळींना न्याय देत आहे. आज फणसवाडीच्या लोकांबरोबर अनेक गावातले असे विषय आहेत. या अभियानाच्या निमित्तानं तिथल्या तहसीलदार, सर्कल, तिथले सरपंच ह्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन निश्चितपणानं आपण अशा पद्धतीच्या गावागावातल्या वेगवेगळ्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करूया आणि निश्चितपणानं लोकांना न्याय देऊया अशा पद्धतीची अपेक्षा, अशा पद्धतीची विनंती सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आमच्या सगळ्या महसूल विभागातल्या सगळ्या यंत्रणेला करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 गोष्टी अजून सुद्धा आपल्याला करायच्या आहेत. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गायरान जमिनी ज्या आहेत त्या गायरान जमिनीमधली जी अतिक्रमण आहेत पुढच्या टप्प्यामध्ये त्या सगळ्या गायरान जमिनीतल्या अतिक्रमणातल्या लोकांचा सुद्धा एक कॅम्प आपल्याला घ्यायचा आहे. तो एवढ्यासाठीच घ्यायचा आहे की आमच्या महसूल विभागानं नोटीस पाठवली आणि ती नोटीस पाठवल्यानंतर आमच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी, गटविकास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्यामुळं माझं बांधलेलं घर आता कुठं जाते काय की अशी परिस्थिती होती. पण काळजी करू नका, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं ताकदीनं शक्तीनं आपण सगळ्यांनी हा विषय मांडला आहे त्यामुळे एका बाजूला जरीही कोर्टाची सगळी निर्णयाची प्रक्रिया असेल तर त्याला सार्वजनिक आणि सामुदायिकरित्या या सगळ्या गोष्टीला विरोध नोंदवून वास्तविकता कोर्टाच्या समोर आणून देण्यासाठी सुद्धा शासनाला भाग पाडू. पण तुमच्या कुठल्याही घराला हात लागणार नाही याची काळजी आम्ही सगळेजण घेणार आहोत. त्यामुळे त्यांचा सुद्धा आपण सगळेजण एक अतिशय चांगल्या पद्धतीचा कॅम्प घेणार आहोत. आता हा कॅम्प घेत असताना देवस्थानच्या जमिनी ज्या आहेत त्या देवस्थानच्या जमिनींचा सुद्धा खंड भरण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये आम्हाला सुविधा करून द्यावी अशा पद्धतीची कलेक्टरना मी विनंती केली. एका बाजूला या सगळ्या देवस्थानच्या जमिनी ज्या आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळाव्यात अशा पद्धतीची भूमिका मी शासनात मांडली आणि त्याचा फायदा असा होईल की पुढच्या टप्प्यामध्ये त्याचा कायदा होईल. मी तुम्हाला सांगतो की आपण काम करत असताना जर काय ठरवलं विधानसभेमध्ये जर काय आम्हाला मिळालेल्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जर अधिकार वापरला तर गोरगरिबांच्या, सर्वसामान्यांच्या, समाजाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक असणारे अनेक चांगले निर्णय आपण घेऊ शकतोय. त्यातलाच एक भाग म्हणजे गायरान जमिनी असतील, देवस्थान जमिनी असतील त्या सगळ्या पात्र लाभार्थींना त्यांच्या हक्काच्या वाट्याच्या जमिनी त्यांना देण्यासाठीचा पुढच्या टप्प्यामध्ये निर्णय होईल. त्याची सुरुवात जी कबुलायत करायची आहे ती कबुलायत सुद्धा आता तहसीलदार कार्यालयामध्ये सुरू व्हावी म्हणून आम्ही कलेक्टरना विनंती केली. त्याचा सुद्धा एक कॅम्प आपल्याला मॅडम घ्यायचा आहे आणि त्या सगळ्या लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीचा न्याय देण्याबद्दल आपण सर्वोच्च सर्व मंडळींनी आपण सगळ्यांनी काम करावं अशा पद्धतीची विनंती करतो. एकत्र कुटुंबातील रेशन कार्ड असणाऱ्या लाभार्थ्यांना कार्ड फोड झाल्यानंतर लाभ मिळत नाही अशा कुटुंबांसाठी लाभ मिळावा अशी आमची एक चिठ्ठी मला वाटतं आमच्या नेताजी सरांनी दिली. सगळ्यांची दुखणी बऱ्याचशी तशीच आहेत पण त्या सगळ्या दुखण्यांना सुद्धा एका बाजूला टार्गेट वाढवू आणि दुसऱ्या बाजूला महसूल विभागाच्या तहसीलदारांनी त्यांच्या सगळ्या यंत्रणेनं आम्हाला थोडंसं सहकार्य केलं की या सगळ्या लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीने न्याय देण्यामध्ये आपण सगळेजण कुठंही कमी हटणार नाही, पडणार नाही एवढं मी निश्चितपणाने सांगतो. या मतदारसंघातल्या छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यातल्या पाण्याचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील ते सगळेच्या सगळे सोडवण्यासाठी आपण सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने धावपळ करतोय. त्या सगळ्या धावपळीला अतिशय चांगलं यश येते. पण त्या सगळ्यापेक्षा सुद्धा व्यक्तिगत आयुष्यामध्ये आपल्या सगळ्या माणसांच्यासाठी आज इथं बसलेल्या आमच्या मायमाऊली आहेत. आजच्या त्या संजय गांधीच्या पेन्शनच्या निमित्तानं त्यांना जो काही एक खूप चांगल्या पद्धतीनं मदत आणि महत्त्व होणार आहे. एक महिन्याचं पेन्शन जे 1000 रुपये त्याच्यातनं किमान नाही म्हटलं तरी औषधाचा तरी खर्च भागल एवढी एक समाधान त्या प्रत्येक माऊलीला आहे. अशा प्रत्येक ठिकाणच्या माऊलीला सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून ठरवून मदत करायचा एवढाच उद्देश आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे. लंपीच्या आज गाडीचं उद्घाटन सुद्धा आपण केलं.
खरं म्हणजे शासनाची यंत्रणा एवढी गमतीची आहे, म्हणजे ह्या निमित्तानं मी जे काय आता रिव्ह्यू घ्यालो त्या रिव्ह्यूमधनं मला मॅडम काही गोष्टी लक्षात आल्या. 4 महिन्यांपूर्वी मला महसूल मंत्र्यांच्या राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या ऑफिसमधनं फोन आला, आमदार साहेब तुमच्या मतदारसंघासाठी गाडी मंजूर झालेली आहे, ती गाडी सगळीकडे फिरेल, पण त्याचा औपचारिक सुरुवात तुम्ही करायला पाहिजे, त्याच्या उद्घाटनाची तारीख ठरवाने आम्हाला कळवा. आता 4 महिन्यानंतर आजपर्यंत मला ह्याची काही कल्पनाच नव्हती, पण राधानगरीमध्ये महसूलचा कार्यक्रम सुरू झाला. म्हटलं ती गाडी कुठं आहे, गाडी कुठं आहे म्हटल्यानंतर त्या विभागाचे अधिकारी, त्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी या सगळ्यांबरोबर माहिती घेतली, तर 4 महिने झाले ते ऑफिसमध्येच पडलं. मी त्यांना म्हटलं अरे कशासाठी ऑफिसमध्ये ठेवली, लोकांसाठी उपयोगाला आणायला पाहिजे होती. साहेब अजून त्याचं काय ते पासिंग व्हायला नाही, त्याचा अमुक व्हायला नाही, तमुक व्हायला नाही. मग म्हटलं आता 2-4 वर्ष जर आम्ही विचारलं तर त्याचं पासिंग होणार नाही, तोपर्यंत स्क्रॅपला निघेल. ह्यालाच शासन म्हणायचं आणि ह्यालाच शासकीय यंत्रणा म्हणायची. मी त्यांना त्या दिवशी बोलवलं आणि राधानगरीची गाडी सुरू झाली. आजसुद्धा इथं लंपीसारख्या गंभीर आजारासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या गाडीचा उपयोग लोकांसाठी व्हायला पाहिजे, लोकांचे रिझल्ट मिळायला पाहिजेत. लोकांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की साहेब तुमच्या यंत्रणेतली प्रत्येक काम अतिशय प्रभावीपणानं होतं आहे. यासाठी यंत्रणेतल्या शासकीय यंत्रणेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करावं अशा पद्धतीची विनंती करतो. 1, 2, 3, 4 मोहिमांच्याबरोबर मॅडम आता पुढच्या टप्प्यामध्ये आणखीन एक काम आम्ही तुम्हाला लावतोय. शासन आपल्या दारी योजना घरोघरी हे काम करत असताना सुद्धा शासन आपल्या गावी अशा पद्धतीचा सुद्धा एक अभिनव प्रोग्राम, जसं आमचे बच्चू कडू राहुटी मारायचे आणि त्या गावात जाऊन आपल्या सगळ्या लोकांना भेटायचे, लोकांचे प्रश्न आम्ही सगळ्यांनी त्याचं ऐकून घेतलं, त्याच्यातून एक चांगला मेसेज जाणार आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये मला असं वाटतंय की एखादा मतदारसंघ घेऊन आपण तिकडे जाऊ. आचारसंहितेचा प्रॉब्लेम आता सध्या तरी काय 8-9 ग्रामपंचायती आहेत, त्यामुळे फारसा काय प्रॉब्लेम येणार नाही, पण लोकांबरोबर गेलो पाहिजे, बोललो पाहिजे. कोण रेशन कार्डचं बोलतोय, इथं मोजणी खात्याचे लोक आलेले असतील. माझी विनंती आहे की एकाही अधिकाऱ्याला लोकांच्याकडून जर काही चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या तक्रारी असतील तर त्याची गय कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही करणार नाही, कारण आम्ही सगळेजण हे फक्त या समोरच्या लोकांसाठी आहे. या सगळ्यांच्या आशीर्वादावरती आम्ही ज्यावेळेला काम करतोय त्यावेळी ह्या सगळ्या लोकांसाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे. त्याच्यामध्ये एखादा जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असेल, जाणीवपूर्वक एखादा दिरंगाई करत असेल तर त्या अशा सगळ्या माणसांच्यावरती सुद्धा आवश्यक ती कारवाई करण्यामध्ये याच अभियानाच्या निमित्तानं आम्ही सगळेच्या सगळे निश्चितपणानं कारवाई करू. कृषी विभाग असेल, कृषी विभागाची तरी खूप मोठी योजना आहे आणि या अभियानामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना मी सांगू इच्छितो, आमचा सुनील कांबळे इथं आलेला आहे, आपण सगळ्यांनी या कृषी विभागाच्या वतीनं एका बाजूला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सारख्या ठिकाणी ऊसाच्यासाठी एकरी 100 टन 200 टनसाठी अत्यंत चांगली प्रात्यक्षिकं होत आहेत. जे पाडेगावचं ऊस संशोधन केंद्र आहे जिथं अतिशय चांगल्या पद्धतीने काम होतं आहे, तिथंही आपल्याला आपल्या सगळ्याच प्रगतशील शेतकऱ्यांना न्यायचं आहे. लखनौला सुद्धा आपण यातल्या सगळ्या बऱ्याचशा लोकांना पण नेणार आहोत. जिल्ह्यातली, राज्यातली, बाहेरच्या राज्यातल्या सगळीकडं जे जे चांगले शेतकरी असतील त्यांना व्हिजिट करून द्यायच्या, एक्सपोजर व्हिजिट द्यायची, ट्रेनिंग द्यायची, हे काम आत्माच्या वतीनं आम्ही करतोय. त्याचा सुद्धा उपयोग कृषी विभागानं अत्यंत प्रभावीपणाने करावा आणि निश्चितपणाने या सगळ्या गोष्टींचा उपयोग आमच्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी व्हावा, यासाठी आपण सगळ्यांनी सामुदायिकपणे संघटितपणाने काम करावं अशा पद्धतीची विनंती करतो. मॅडमने आता सुरुवात केली आहे, त्यामुळे गटविकास अधिकारी साहेब तुमची जबाबदारी पुढची आहे. अपंगांच्या मेळाव्यामध्ये जी जी माणसं येतील त्या सगळ्या कालसुद्धा आम्ही गिरणी कामगारांचा मेळावा घेतला. अरे आमच्या आयुष्यात कुठली पुण्यावती मला माहीत नाही, पण या जिल्ह्यातले 5-6 हजार लोक काल दिवसभर आता प्रचंड गर्दीने येत होते. आम्ही काय केलं, ज्या शासनात आम्ही आहोत त्या शासनाचा उपयोग फक्त त्या लोकांसाठी करून दिला. आता आज सुद्धा आपण काय करतोय तर हेच काम आपण करतोय. उद्या सुद्धा अपंगांच्या सगळ्या मेळाव्याच्या निमित्तानं या तालुक्यातल्या 2-3 हजार लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद, कारण आम्ही आमच्या मोठेपणासाठी, आमच्या भाषणासाठी तुम्हाला जर बोलवलं तर त्याचा उपयोग शून्य आहे, पण आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला थोडं काहीतरी मिळालं आणि ते जर का आम्ही मदत केली असं वाटलं तर मात्र निश्चितपणानं पेन्शन तुम्हाला पण पुण्याही आम्हाला अशा पद्धतीचं काम होणार. आणि तेच काम करण्यासाठी ज्या ज्या विभागाची जी जी जबाबदारी असेल ती सगळीच्या सगळी आपण सगळ्यांनी संघटितपणानं करूया. पानंद योजना असेल, पेन्शन योजना असेल, घरकुलची योजना असेल. घरकुल तरी 5,000चं टार्गेट दिले आपण, त्यामुळे अजून खूप मेहनत आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागणार आहे, कारण ती मेहनत घेतल्याशिवाय, तसं पलीकडे तुमचा असिस्टंट बसला आहे तो तिकडे हसायला लागला आहे, पण करायला लागेल बा, पर्याय नाही. आपण लोकांसाठी करायचं आहे ना, सगळ्या लोकांना देऊया. आता एकापेक्षा एक मोदी आवास असेल, रमाई आवास असेल, आमच्या धनगर समाजाच्या योजना असतील, सगळ्यांना आपण त्याच्यामध्ये सामावून घेऊया. अजूनसुद्धा एका प्रस्तावपत्राची अजून नोंद तुम्ही मला दिलेली नाही. साहेब काय होतं आहे, विधानसभेमध्ये आम्ही सगळेजण काम करत असतोय, परंतु आम्हाला सगळ्यांना ब्रीफिंग राईट देणं हे तुमचं काम असतं. डोंगरी भागात प्रवीण भाई आपण आहोत,
आणि डोंगरी भागात असल्यामुळं आपल्याला त्याचा नॅचरल बेनिफिट होतो. त्याचा GR काय आहे, तर जी इंदिरा आवास घरकुल 1,30,000 50,000पर्यंत आहे, त्याच्यामध्ये 10% रक्कम काय किती 15% रक्कम आपल्याला वाढून मिळते. आता त्याचा फक्त अंमलबजावणी केली तर आमच्या गोरगरीब माणसांना त्या ठिकाणी 15-20 हजारचा फायदा होतो. एवढंच करूया, अशा छोट्या छोट्या गोष्टींना लोकांना मदत करूया. अजून आमच्या तहसीलदार मॅडमनी मनावर घेतलेलं नाही, ते जर काय 2 पास दिले, कारण माझ्याबरोबर काही आमदार आहेत की ज्यांचं ऐकल्यानंतर आम्ही कुठं आहोत असं वाटतंय. त्यातलं ऐकल्यानंतर त्या आमदाराने मला सांगितलं की तहसीलदार विभागाला ज्या पद्धतीनं त्या 2 ब्रास रॉयल्टी, 2 ब्रास वाळूची रॉयल्टी आणि 1 ब्रास वाळू आपले बुरुम याच्यासाठी सुद्धा माफ आपण ह्या लोकांना केलंय. याचा फायदा, या डोंगरी विकासचा फायदा जरी केला तर त्या घरकुल बांधणाऱ्या आमच्या माता भगिनींना सुद्धा आम्ही 5-25 हजार रुपये सहज दिल्यातला प्रकार आहे. ह्या सगळ्या गोष्टी राबवणं म्हणजेच शासन आपल्या दारी आणि योजना घरोघरी, हे सगळं काम अत्यंत प्रभावीपणानं सगळ्या लोकांच्यासाठी अतिशय उपयुक्त व्हावं यासाठी आपण सगळेजण संघटितपणानं काम करूया. आज तहसीलदार मॅडमने अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम घेऊन त्याची सुरुवात केली. पुढच्या टप्प्यातल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्तानं जे लाभार्थी इथे येतील ते सगळे लाभार्थी अतिशय चांगल्या पद्धतीनं शासनाच्या योजनेचा लाभ घेतील आणि आम्हा सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देतील. अशा पद्धतीचं काम करण्याचा संकल्प करून पुढच्या टप्प्यामध्ये आपण सगळेजण काम करूया एवढीच विनंती करतो. सर्व लाभार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. ज्या लाभार्थ्यांना आज सुद्धा ते पात्र आहेत पण त्यांना मिळालं नाही, त्या सगळ्यांसाठी पुढच्या टप्प्यामध्ये काम करण्याची भूमिका आणि संकल्प घेऊन आम्ही सगळेजण काम करू एवढीच ग्वाही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. सर्वसामान्यांच्या अगदी सर्वच प्रश्नांना आपण हात घातलेला आहे. आपल्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून हे सर्वच प्रश्न आपण सोडवाल याची आम्हाला सर्वांना खात्री आहे. यानंतर आपण ज्या मुख्य कार्यक्रमासाठी इथं उपस्थित आहोत तो म्हणजे शासन आपल्या दारी योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या योजनेअंतर्गत ज्या ज्या विभागाचे प्रमाणपत्र वाटप आपण या ठिकाणी करणार आहोत त्या कार्यक्रमाची सुरुवात आपण आता करतोय. सुरुवातीलाच कृषी विभाग अंतर्गत आत्मा अंतर्गत शेतकरी नोंदणी प्रमाणपत्र या ठिकाणी याचं वाटप होते. माननीय आमदार साहेबांच्या हस्ते श्री संत बाळूमामा शेतकरी उत्पादक गट नादोडे तालुका बुदरगड यांना या प्रमाणपत्राचं वाटप संपूर्ण व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे आपण कृषी विभाग आत्मा अंतर्गत शेतकरी नोंदणी प्रमाणपत्र श्री संत बाळूमामा शेतकरी उत्पादक गट नादवडे तालुका बुदरगड यांना मंजुरी पत्राचं या ठिकाणी माननीय आमदार साहेबांच्या हस्ते आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी वितरण होते. योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी. यानंतर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजुरी पत्र 2 लाख रुपये निधी आणि लाभार्थी आहेत विकास महादेव पाटील देऊळवाडी, पांडुरंग गणपती पाटील दोनवडे, दिनकर गणपती पाटील, त्यानंतर संजीवनी दत्तात्रय बेलेकर, शिवाजी शंकर सावंत, कृष्णात सातापा पाटील, किरण ज्योतिबा इंगळे, अभिजित मधुकर सरबेळकर, तन्वी शेखर सावंत, हरिश्चंद्र गोविंद पोवार आणि शर्वरी सुरेश पाटील. या सर्वांना विनंती आहे आपण आपलं मंजुरीचं पत्र घेण्यासाठी व्यासपीठावरती एकत्रितपणे आपण यायचं आहे. नावं घेतलेल्या सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन मान्यवरांच्या हस्ते आपलं मंजुरीचं पत्र स्वीकारायचं आहे. यानंतर पुढील विभाग आहे महावितरण विभाग. योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी. योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी. अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांच्या निधीचं मंजुरीचं प्रमाणपत्र देखील देण्यात येत आहे.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजुरीपत्र या ठिकाणी देण्यात येत आहे. यानंतरचा पुढील विभाग आहे महावितरण विभाग. महावितरण विभागामार्फत ज्या लाभार्थ्यांना मीटर जोडणीचं पत्र देण्यात येते त्याचे लाभार्थ्यांची नावं आहेत. मीटर सुद्धा जोडणीचं पत्र या ठिकाणी देण्यात येत आहे. लाभार्थ्यांची नावं आहेत अरविंद भाऊसाहेब देसाई कडगाव, मंगल महादेव नालंग शेळोली, विष्णू राजाराम पाटील पाचर्डे, सर्जेराव केरबा देसाई कडगाव, केशव धुळा पाटील नादवडे, राजवर्धन विजयराव दिवाण वाघापूर. सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे आपण आपलं मंजुरीचं पत्र घेण्यासाठी व्यासपीठावरती हजर राहायचं आहे. माननीय आमदार साहेबांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्याला हे मंजुरीचं पत्र देण्यात येत आहे. लाभार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. यानंतर पुढील विभाग आहे पशुधन विभाग. पशुधन अधिकारी पंचायत समिती यांच्यामार्फत लंपी आजाराने मृत जनावरांच्यासाठी अनुदान दिलं जाते. त्यामध्ये 30,000 रुपयांचं अनुदान आहे आणि लाभार्थ्यांची नावं आहेत विलास ईश्वरा पाटील कोनवडे, कृष्णात ज्ञानू पाटील कूर, कृष्णात ज्ञानदेव पवार वाघापूर, शिवाजी तुकाराम अडसूळ मुदाळ आणि कृष्णात बळवंत जाधव पळशिवने. आपणास विनंती आहे आपलं मंजुरीचं पत्र घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमदार साहेबांच्या हस्ते आपल्याला या मंजुरीचं पत्र देण्यात येत आहे. यानंतर पुढचा विभाग आहे महिला व बाल विकास विभाग. महिला व बाल विकास अंतर्गत बाल संगोपन योजनेअंतर्गत महिलांना मंजुरी पत्रक देण्यात येत आहे. त्यामध्ये लाभार्थ्यांची यादी आहे राणी सागर परीट, मेघा तानाजी खाडे, सुधा बाजीराव राजिगरे, दीपाली बजरंग सुतार. त्याचबरोबर अपूर्वा बाजीराव कांबळे कूर सायकल अनुदान वाटप, साक्षी बाजीराव खाडे कूर संगणक अनुदान वाटप, प्रेमानंदी व स्वानंदी संतोष पेडणेकर कलनाकवाडी माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत मंजुरीचं पत्र आपणास देण्यात येत आहे. त्याचबरोबर सलोनी संभाजी कांबळे सायकल वाटप मंजुरी, सारा रॉबर्ट बारदेसकर सलोनी रॉबर्ट बारदेसकर माझी कन्या भाग्यश्री योजना. त्याचबरोबर गायत्री मारुती मोरे मडिलगे सायकल वाटप मंजुरीचं पत्र. या सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती आपल्या योजनांच्या मंजुरीचं पत्र घेण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. यानंतर सायकल अनुदान वाटप होते. त्यामध्ये सलोनी संभाजी कांबळे
गायत्री मारुती मोरे सायकल मंजुरी पत्र या ठिकाणी दिलं जाते मान्यवरांच्या हस्ते. यानंतर पुढचा विभाग आहे वन विभाग. गारगोटी वन परिक्षेत्रातील मनुष्यहानी व पीक नुकसान यांच्यासाठी दिलेलं अनुदान याचं मंजुरीचं पत्र या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते दिलं जाणार आहे. यासाठी लाभार्थ्यांची यादी आहे. श्री धुळाप्पा दाको फोंडे गिरगाव, श्री मारुती दादू पाटील कोळवण, श्री शामराव दादू देसाई टिक्केवाडी, जयश्री बाळासाहेब पाटील टिक्केवाडी आणि सुनीता ठकू हुंबे कूरपैकी मिंचे. सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन आपलं सर्व विभागाच्या प्रमुखांना विनंती आहे आपण आपल्या लाभार्थ्यांचं मंजुरी पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यायची आहे. संख्या जास्त असल्यामुळं थोडंसं पत्र इकडचं तिकडं होऊ शकतं. विभाग प्रमुखांना विनंती आहे आपण लक्षपूर्वक प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत ते पत्र व्यवस्थित पोहोचेल यासाठी आपण दक्षता घ्यायची आहे. यानंतर पुढचा विभाग आहे वन विभाग. वन विभाग अंतर्गत शासनाकडून गारगोटी वन परिक्षेत्रातील मनुष्यहानी त्याचबरोबर पिकांचं झालेलं नुकसान या संदर्भात जी काही नुकसान भरपाई आहे ही 30 लाभार्थी आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आपण काही लाभार्थ्यांना मंजुरीचं पत्र देतोय. त्यामधील लाभार्थ्यांची नावं आहेत श्री धुळाप्पा दाकू फोंडे गिरगाव, मारुती दादू पाटील कोळवण, शामराव दादू देसाई टिक्केवाडी, जयश्री बाळासाहेब पाटील टिक्केवाडी, सुनीता ठकू हुंबे मिंचे. 5 लाखांचं अनुदान यांना लाभलेलं आहे माननीय आमदार साहेबांच्या आणि प्रशासनाच्या प्रयत्नातून. या सर्व लाभार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरून आपलं मंजुरीचं पत्र स्वीकारायचं आहे. यानंतर पुढचा विभाग आहे सामाजिक वनीकरण. वन विभागाचं मंजुरीचं पत्र या ठिकाणी दिलं जाते. त्यामध्ये गारगोटी वन परिक्षेत्रामध्ये झालेली मनुष्यहानी त्या संदर्भात जे काही आर्थिक लाभ या ठिकाणी दिले जात आहेत त्यामध्ये पीक नुकसान असेल किंवा मनुष्यहानी असेल या संदर्भात जे लाभार्थी आहेत त्यांची नावं आहेत धुळाप्पा दाको फोंडे गिरगाव 6,750 रुपये, मारुती दादू पाटील कोळवण 2,750 रुपये, शामराव दादू देसाई टिक्केवाडी 4,125 रुपये, जयश्री बाळासाहेब पाटील 5,500 रुपये आणि सर्वात मोठा लाभ झालेला आहे त्यामध्ये सुनीता टकू हुंबे कूरपैकी मिंचे 5 लाखांचं मंजुरीचं पत्र या ठिकाणी दिलं जाते. पुढचा विभाग आहे सामाजिक वनीकरण. सामाजिक वनीकरणाअंतर्गत लाभार्थ्यांची नावं आहेत सागर आनंदा मोरे, श्रीमती सुनंदा आनंदा मोरे, संजय आनंदा मोरे, सुनीता सदानंद दासव, दिगंबर गजानन परुळेकर. पडीक जमिनीवरती बांबूची लागवड करण्यासाठी या लाभार्थींना हे अनुदान दिलं जातंय. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत कूर तालुका बोदरगड या गावातील माहे जानेवारी 2023 ते सप्टेंबर 2023 या कालावधी मध्ये जन्मलेल्या 5 मुलींना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये रोपांचं वाटप या ठिकाणी करण्यात येते. त्यामध्ये लाभार्थ्यांची नावं आहेत पूनम प्रशांत परीट, विक्रम दिनकर बाबर, विशाल मिसाळ कूर. सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान आपलं मंजुरीचं पत्र स्वीकारायचं आहे. यानंतरचा पुढील विभाग आहे भूमी अभिलेख विभाग. यानंतर पुढचा विभाग आहे भूमी अभिलेख विभाग.
केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत तालुक्यातील ड्रोन सर्वेक्षण अंतर्गत सदन लाभार्थी मिळकत पत्रिका व मोजणी नकाशाची प्रत या लाभार्थ्यांना देण्यात येत आहे। त्यामध्ये लाभार्थ्यांची नावं आहेत विश्वास आरडे मौजे वाघापूर, आनंद विष्णू पाटील मौजे कूर, दिनकर महादेव पाटील मौजे नादवडे, संजय शंकर पवार मौजे दासेवाडी, सविता वसंत पवार मौजे दासेवाडी, उत्तम राजाराम दासव दासेवाडी, महादेव सकाराम मांगले दासेवाडी, मनोहर ज्ञानू मांगले मौजे दासेवाडी, वैभव बाबूराव मिसाळ मौजे कूर, धनाजी बाबूराव शिंदे मौजे कूर, संदीप ज्ञानदेव जळणकर मौजे देवकेवाडी आणि महादेव लिंगू जळणकर मौजे देवकेवाडी। सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे व्यासपीठावरती येऊन केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी आपण बघतोय। विश्वास आरडे वाघापूर, आनंद विष्णू पाटील कूर, दिनकर महादेव पाटील नादवडे, संजय शंकर पवार दासेवाडी, सविता वसंत पवार दासेवाडी, उत्तम राजाराम दासव दासेवाडी, महादेव सकाराम मांगले दासेवाडी, मनोहर ज्ञानू मांगले दासेवाडी, वैभव बाबूराव मिसाळ मौजे कूर, धनाजी बाबूराव शिंदे मौजे कूर, संदीप ज्ञानदेव जळणकर, महादेव लिंगू जळणकर या सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन आपलं मंजुरीचं पत्र स्वीकारायचं आहे। यानंतर फणसवाडी 7-12 गाव 7-12चं वाटप या ठिकाणी होतंय। फणसवाडी लाभार्थ्यांची यादी आहे। यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना मंजुरीचं पत्र या ठिकाणी दिलं जाते। संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत लाभार्थी मंजुरीचं पत्र यानंतर वाटप होते। एकूण 350 लाभार्थी आहेत। या ठिकाणी आपण फक्त 5च मंडळातील लाभार्थ्यांना या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लाभ या ठिकाणी देतोय, मंजुरीचं पत्र देतोय। यामध्ये गिरगावमधील श्रीमती मालूबाई गोविंद पांगम, नशिबानं पाठ फिरवलेली गिरगाव येथील ही एक माऊली, लग्नाच्या अवघ्या 5व्या वर्षी पतीचं निधन झालेलं होतं आणि तेव्हापासून कोणतीही योजना त्यांना मिळालेली नव्हती। अगदी रेशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड सुद्धा त्यांना लाभलेलं नव्हतं। शासनाच्या माध्यमातून तहसीलदार मॅडम यांच्या प्रयत्नातून श्री संदीप पाटील अर्थात आप्पा बसरेवाडी यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती जायचं आहे। यांच्या माध्यमातून त्यांनी अगदी बुडत्याला काडीचा आधार मिळावा तसं त्यांना आधार कार्डापासून सर्व योजना या ठिकाणी प्राप्त करून दिल्या। बसरेवाडीचे सरपंच माननीय श्री संदीप पाटील आप्पा यांच्या प्रयत्नातून आणि तहसीलदार मॅडम यांच्या सहकार्याने त्यांना रेशन कार्ड, आधार कार्ड आणि त्याचबरोबर श्रावणबाळ पेन्शन योजना अशा सर्व योजना अगदी त्यांच्या घरापर्यंत जाऊन आणि स्वखर्चाने संदीप आप्पा यांनी प्राप्त करून दिलेल्या आहेत। खऱ्या अर्थानं
हे शासन आपल्या दारी हा उपक्रम त्यांनी राबवलेला लक्षात येतोय. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर मंडळ कूरमधील लाभार्थी आहेत संभाजी कुंडलिक गुरव. दारवडमधील लाभार्थी आहेत बाळासो गोपाळ कांबळे. मिंचे बुद्रुक येथील लाभार्थी आहेत अंबुबाई बळवंत गुरव, सखुबाई मारुती गुरव, दिग्विजय दिलीप पाटील पंडिवडे. करडवाडी येथील लाभार्थी आहेत मारुती शंकर कांबळे, रेखा शिवाजी वैद्य, पार्वती अर्जुन नल्लवडे. त्याचबरोबर टिक्केवाडी येथील लाभार्थी आहेत दत्तात्रय संतू पाटील. नादवडे येथील लाभार्थी आहेत दत्तात्रय मल्हारराव पोतदार. या सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे आपलं मंजुरीचं पत्र घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती जायचं आहे. यानंतर पिंपळगाव मंडळातील लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी वाचतोय. बाळू श्रीपती पाटील, सुमन बाळू पाटील, सुशीला गणपती पाटील, लक्ष्मी गणपती पौळकर, शिवाजी श्रीपती पाटील, विलास कृष्णा देसाई, चांगुना बचाराम पाटील, जनाबाई भाऊ पाटील. पिंपळगाव विभागातील हे लाभार्थी आहेत. आपणास विनंती आहे व्यासपीठावरती येऊन आपण आपलं पत्र स्वीकारायचं आहे. देऊळवाडे येथील 12 लाभार्थी आहेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन आपलं पत्र स्वीकारायचं आहे. यानंतर पुढचा विभाग आहे अन्न सुरक्षा. पात्र लाभार्थ्यांची यादी आहे. कूर मंडळमधील पात्र लाभार्थ्यांची यादी आहे. भगवान शंकर गाडगे, सरिता चंदू तुल्लनवार. त्याचबरोबर कूर येथील जे लाभार्थी आहेत त्यामध्ये बाळासो बाळू धनगर, बाबासो बाळू धनगर, मंगल गौतम कांबळे, शंकर तानाजी मिसाळ, सचिन शिवाजी परीट, सुनीता सुनील खाडे, संगीता दत्तात्रय सारंग, शोभा पांडुरंग कलकुटकी, तानाजी साताप्पा पाटील, सावित्री श्रीकांत कारवी, सविता विलास भारमल, शोभाताई बाबूराव कांबळे, शारदा वसंत खाडे, वैशाली तुकाराम शिंदे, गीता गणपती पाटील, राधिका रणजित पाटील, माया महेश धनगर. नादवडे अंतर्गत अस्मिता नेताजी वायदण. या सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन आपलं अन्न सुरक्षा लाभार्थी मंजुरीचं पत्र मान्यवरांच्या हस्ते स्वीकारायचं आहे.
या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांना सूचना आहे, या ठिकाणी आपण नाश्त्याची देखील सोय केलेली आहे. कोणीही जायचं नाही. कोणीही चहा नाश्त्याची सोय केलेली आहे. कोणीही पात्र लाभार्थ्यांनी अथवा नागरिकांनी जाण्याचे नाही. सांस्कृतिक कार्यालयाच्या मागे आपण चहा नाश्त्याची सोय केलेली आहे, तरी सर्व नागरिकांनी चहा नाश्त्याचा लाभ घ्यायचा आहे. अन्न सुरक्षा पात्र लाभार्थ्यांची यादी आहे. बाबासो बाळू धनगर, मंगल गौतम कांबळे, शंकर तानाजी मिसाळ, सचिन शिवाजी परीट, सुनीता सुनील खाडे, संगीता दत्तात्रय सारंग, शोभा पांडुरंग कलकुटकी, तानाजी सातापा पाटील, सावित्री श्रीकांत कारवी, सविता विलास भारमल, शोभाताई बाबूराव कांबळे, शारदा वसंत खाडे, वैशाली तुकाराम शिंदे, गीता गणपती पाटील, राधिका रणजित पाटील, माया महेश धनगर आणि नादवडीमधून अस्मिता नेताजी वायदंड या सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे, आपलं मंजुरीचं पत्र घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती जायचं आहे. यानंतर भूमी अभिलेख विभाग शासनाच्या ड्रोन सर्वे अंतर्गत जे लाभार्थी पात्र होते त्या पात्र लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी मी वाचतोय. आपण व्यासपीठावरती आपलं मंजुरीचं पत्र स्वीकारण्यासाठी जायचं आहे. विश्वास आरडे वाघापूर, आनंद विष्णू पाटील कूर, दिनकर महादेव पाटील